नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोविंद त्रिभुवन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीचं लेसन 4.6 द वर्थ ऑफ फॅब्रिक हा बघणार आहोत. द वर्थ ऑफ फॅब्रिक म्हणजे धाग्याचं महत्त्व किंवा विणलेल्या कापडाचं महत्त्व. चला तर बघूया. हा एक छानसा लेसन. या लेसनमधून आपल्याला खूप छान बोध आपल्याला मिळतो. थिरुवल्लुवर was a great Tamil saint poet who lived more than 2000 years ago. थिरुवल्लुवर नावाचा तमिळ संत 2000 वर्षापूर्वी होऊन गेला. थिरुकुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग आणि त्यांनी थिरुकुरल नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. त्यांना आणि त्यांच्या साहित्याला, पुस्तकाला आज देखील एक मानाचं स्थान तमिळ संस्कृतीमध्ये आहे. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल विवर आणि हे संत थिरुवल्लुवर नावाचे हे संत हे टेक्स्टाईल विवर होते, म्हणजे विणकाम करत होते. He wore beautiful fabrics and sarees and sold them in the market. आणि हे संत यांचं काम काय होतं? विणकाम हे करायचे. खूप सुंदरशा साड्या आणि फॅब्रिक ते स्वतः विणायचे आणि मार्केटमध्ये ते विकायचे. People said that he never got angry, never used bad words, never shouted at anyone. आणि लोक त्यांच्याबद्दल नेहमी सांगायचे की ते आत्तापर्यंत कधीही रागावलेले नाही, कधीही त्यांनी वाईट शब्द कोणाला ते बोललेले नाही, कधीही दुसऱ्याला ओरडून ते बोललेले नाही. अशा पद्धतीची या संताची ख्याती होती आणि लोक त्यांना मानत होती. इन द सेम टाउन देर लिव्ड अ रिच यंग मॅन. आणि त्याच शहरामध्ये एक तरुण आणि श्रीमंत व्यक्ती राहत होता. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाइम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स. आणि तो त्याचा वेळ फालतू मित्रासोबत वाया घालवायचा, इकडे तिकडे भटकायचा, इकडे तिकडे फिरायचा. दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. आणि तो श्रीमंत माणूस आणि त्याचे मित्र विनाकारण दुसऱ्याला नेहमी त्रास द्यायचे आणि त्या त्रासातून त्यांना गंमत वाटायची, ते लोकांची मजा घ्यायची. आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस व्हॅल्यूअर. आणि मग त्याला तो श्रीमंत व्यक्ती असा म्हणू लागला की मला असा विश्वासच वाटत नाही की असा व्यक्ती असू शकतो. आय डोंट बिलीव्ह दॅट पीपल से अबाउट दिस व्हॅल्यूअर. आणि लोक त्या थिरुवल्लुवरबद्दल जे काही सांगायचे त्याच्यावर या श्रीमंत व्यक्तीचा विश्वास बसत नव्हता. सेड द यंग मॅन वन डे, आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. कम ऑन, लेट्स हॅव सम फन टुडे. आणि मग एक दिवस तो काय म्हटला, चला आता आपण या संताची आपण चेष्टा करूया, मजाक करूया, त्यांना चिडूया. आणि आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. आणि तो खात्रीने म्हटला की निश्चितच मी असा वागेल की निश्चितच त्या संतांना राग येईल. कम ऑन, लेट्स हॅव सम फन टुडे. चला आज आपण काहीतरी गंमत करूया, असा तो श्रीमंत व्यक्ती म्हटला. सो द ॲरोगंट यंग मॅन अप्रोच थिरुवल्लुवर इन द मार्केट अँड पिक्ड अप अ ब्युटिफुल पीस ऑफ अ फॅब्रिक. आणि मग असं म्हटल्यानंतर थिरुवल्लुवरला चिडायचं आणि मग तो श्रीमंत व्यक्ती आणि त्याचे मूर्ख मित्र, हे सर्व मूर्ख माणसं त्या थिरुवल्लुवरला चिडवण्यासाठी मार्केटमध्ये गेले आणि त्यांनी
एक सुंदरसा कपडा त्यांच्या हातामध्ये घेतला. हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट? या संपूर्ण कपड्याची किंमत काय आहे? त्या श्रीमंत व्यक्तीने त्या संतांना विचारलं. थिरुविलर यांनी सांगितलं 8 कॉइन्स, 8 नाणे त्या कापडाची किंमत आहे. द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोर इट इंटू 2. आणि त्या श्रीमंत व्यक्तीने त्या कपड्याचे 2 तुकडे केले, म्हणजे तो कापड फाडला आणि पुन्हा म्हटला, व्हॉट इज द प्राइस ऑफ दिस पीस नाऊ? आता या कपड्याची काय किंमत आहे? हे बघा इथे दाखवलेलं आहे. हा श्रीमंत व्यक्ती हा फॅब्रिक म्हणजे हा कापड फाडतोय आणि हे त्याच्यासोबत त्याचे मित्र आहे आणि हे संत आहे. Four coins, the saint answered politely. 4 नाणी त्या थिरुवलर संतांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं, कारण पूर्ण कापडाची किंमत 8 कॉइन होती, 8 नाणे होती आणि तो कपडा अर्धा फाडल्यामुळे त्या कपड्याची किंमत अर्धी झाली. आणि ते संत त्याला नम्रपणे म्हटले, 4 कॉइन्स. The youth was taken aback. Why doesn't the man get angry? आणि त्या श्रीमंत व्यक्तीला काही समजेना की आपण त्या संतांचा कपडा घेऊन त्यांच्या देखत फाडतोय, तरी देखील त्यांना राग येत नाही. आणि त्यांना राग येत नाही म्हणून याला राग आला या श्रीमंत व्यक्तीला. ही थॉट त्याने विचार केला. काय विचार केला? ही देन टोर द हाफ पीस इंटू हाफ अगेन. पुन्हा त्या अर्ध्या कपड्याचा पुन्हा अर्धा कपडा त्याने फाडला. अँड नाव, आणि म्हणाला की आता याची किंमत काय? अँड नाव 2 कॉइन्स वॉज द आन्सर. आणि मग त्या थिरुविलर संतांनी नम्रपणे सांगितलं की आता या कापडाची किंमत 2च नाणे आहे. नाव इट वॉज द यंग मॅन हू बिकम इम्पेशंट अँड ॲगिटेटेड. कापडाचे अर्धे तुकडे तो करत गेला, तरी देखील या संतांना राग येत नाही, म्हणून त्याला राग आला. तो चिडचिडपणा करू लागला. ही टोअर द पीसेस इंटू हाफ अगेन अँड अगेन, सेइंग अँड नाऊ व्हॉट इज द प्राइस ऑफ नाऊ? व्हॉट इज द प्राइस नाऊ? आणि मग तो चिडू लागला, तो चिडचिडेपणा करू लागला, कारण संतांना राग येईना. आणि मग म्हणून तो त्या कापडाचे तुकडे करत खूप तुकडे केले आणि तो विचारू लागला, व्हॉट इज द प्राइस नाऊ? आता काय किंमत आहे? थिरुवेल्लोर कामली वेंट ऑन रिड्युसिंग द प्राइस टू हाफ एव्हरी टाइम. आणि त्या संतांनी तुकड्याचे तुकडे अर्धे करीत गेल्यानंतर संतांनी देखील त्या कापडाची किंमत अर्धी करीत शांतपणे किंमत त्या श्रीमंत व्यक्तीला हे संत सांगू लागले. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस टू रेक्स. आणि शेवटी त्या कापडाची एक चिंधीच उरली, म्हणजे खूप लहान तुकडा उरला. सो थिरुवेलर सेड इन अ क्वाइट टोन, नाउ दिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. आय विल नॉट नेम एनी प्राइस फॉर दीज रेक्स. आणि मग कापड फाडत गेला. शेवटी एक चिंधी उरली, म्हणजे कापडाचा खूप छोटासा तुकडा उरला. आणि मग त्या संतांनी, थिरुवेलर संतांनी त्या श्रीमंत व्यक्तीला अत्यंत नम्रपणे सांगितलं की आता या कापडाची, या चिंधीची काहीच किंमत राहिलेली नाही. वर्थलेस म्हणजे काहीच किंमत राहिली नाही. आय विल नॉट नेम एनी प्राइस फॉर दीज रेक्स. आता मी या चिंधीची काही तुला किंमत सांगत नाही, असं संतांनी, थिरुवेलर संतांनी त्या श्रीमंत व्यक्तीला अगदी नम्रपणे सांगितलं.
द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. त्या श्रीमंत व्यक्तीला काहीच कळेना आता काय करायचं, काय म्हणायचं. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु त्याला त्याच्या श्रीमंतीबद्दल फार गर्व होता, अभिमान होता. सो ही ऑफर्ड टू पे 8 coins टू द सेंट. म्हणून त्याने आता ठरवलं की आता याची जरी किंमत शून्य झाली, क्षुल्लक झाली, काहीच नाही, म्हणून आपण काय करूया, अगोदर जे काही 8 कॉईन सांगितले होते ते आपण संतांना देऊन टाकूया. फॉर द फर्स्ट टाइम थिरुविलर स्माइल्ड बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. असं म्हटल्यानंतर ते संत हसले आणि त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. Young man, now this fabric is of no use. It has become worthless. Why? Because no one will be able to wear it now. आणि मग थिरुविलर संत त्याला नम्रपणे सांगू लागले, अरे तरुण माणसा, आता त्या कापडाची काहीच किंमत येणार नाही. त्या कापडाची चिंधी झाली आणि हा कपडा, ही चिंधी आता कुणी घालणार नाही, म्हणून त्या चिंधीला आता काहीच व्हॅल्यू राहिलेली नाही, काहीच किंमत राहिली नाही. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला माहीत आहे का, हा जो कपडा मी तयार केला, विणलेला कपडा, हा एका दिवसामध्ये तयार झाला नाही. मेनी पीपल हॅव टॉइल्ड टू मेक इट. कपडा तयार करण्यासाठी बऱ्याच लोकांनी यावर मेहनत घेतलेली होती. द फार्मर हू ग्रीव कॉटन इन हिज फील्ड वर्क हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. हा कपडा तयार करण्यासाठी एका शेतकऱ्याने, कोण्या तरी शेतकऱ्याने कापूस लावला असेल आणि तो कापूस येण्यासाठी दिवस आणि रात्र, पावसाळा असेल, उन्हाळा असेल, कुठल्याही ऋतूची तमा न बाळगता, विचार न करता त्याने मेहनत केली असेल आणि त्याने त्याच्या शेतामध्ये कापूस उगवला असेल. ही पिक्ड कॉटन फ्रॉम ईच बॉल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. आणि त्याच्या शेतात जे काही कापसाचं झाड आलं असेल, त्या झाडाला जे काही कापसाचे बोंड आले असतील, ते त्या बोंडातून त्याने कापूस वेचला असेल आणि त्या कापसापासून त्याने धागा तयार केला असेल. देन समवन एल्स कार्टेड द कॉटन अँड स्पन इट इनटू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. आणि त्या कापसापासून छानसे मोठे कोणीतरी धागे तयार केलेले असेल. द थ्रेड्स वेर टाईड केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दिस लवली कलर्स. आणि त्या धाग्यांना कोणीतरी सुंदरसा रंग दिला असेल. माय वाईफ अँड आय वोव द थ्रेड्स टुगेदर. मी आणि माझ्या बायकोने हे धागे एकत्र विणले. पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन्स. आणि त्यांना छानशी डिझाईन दिली. वी थॉट सम डे समवन विल लाईक दिस फॅब्रिक. आणि आम्ही काय विचार केला होता, आम्ही जो काही कपडा तयार केला, विणवला, निश्चितच हा कोणाला तरी आवडेल. विल बी हॅपी टू विअर इट. आणि त्यांना आवडल्यानंतर ते आनंदी होतील, आनंदाने हा कपडा घालतील, परिधान करतील. देन ऑल आवर वर्क वुड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि आमचं जे काही सर्वांचं काम आहे, त्या सर्वांच्या कामाला सन्मान मिळेल, आदर मिळेल. When you destroyed the fabric, you destroyed all the love and labors that went into its making. Money cannot bring it back.
आणि तुम्ही तर तो कपडा फाडलाच. आणि कपडा फाडल्यामुळे आत्तापर्यंत ज्यांनी जी काही मेहनत केली होती, शेतकऱ्यांनी कापूस लावला, त्यापासून विणकाम करणाऱ्यांनी धागा तयार केला, कापड तयार केलं, आत्तापर्यंत जी त्या कापडावर जी काही मेहनत घेतली होती ती पूर्णपणे तुम्ही नाहीशी केली. आणि आता तुम्ही आम्हाला पैसे देऊन ती मेहनत परत वापस येणार नाही. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हर्ट. आणि अत्यंत नम्रपणे त्या संतांनी सांगितलेले शब्द त्याच्या मनाला भिडले, त्या श्रीमंत व्यक्तीच्या मनाला भिडले. त्याला जाणीव झाली काहीतरी आपण चुकीचं केलं. नाव ही वॉज रिअली अशेम ऑफ हिमसेल्फ. आणि त्याला त्याची स्वतःचीच लाज वाटायला लागली. And do you know, Thirular went on to say, I can weave another fabric like this, but our life is also like this fabric. बघा, तो श्रीमंत व्यक्ती इतका वाईट वागून देखील थिरुविलर या संतांना त्या श्रीमंत व्यक्तीचा राग आला नाही. त्यांनी त्याला समजून सांगितलं आणि त्याला त्याच्या वागण्याची जाणीव देखील झाली. आणि पुन्हा ते संत म्हटले की काही हरकत नाही, मी पुन्हा अशाच पद्धतीचा छानसा कापड मी विणेल. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हॅस्टी थॉटलेस ॲक्शन इट विल बी डिस्ट्रॉइड. आणि मग ते उपदेश करतात, काय म्हणतात ते, आवर लाईफ इज ऑल्सो लाईक दिस फॅब्रिक. आपलं जीवन देखील या कापडासारखं आहे. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हॅस्टी थॉटलेस ॲक्शन. आणि आपण पण आपलं आयुष्य कापडासारखा घालवतो, चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगत नाही. थॉटलेस म्हणजे विचारहीन जीवन जगतो, विचारहीन कृती करतो. इट विल बी डिस्ट्रॉइड. आणि विचारहीन वागल्यामुळे आपलं आयुष्य देखील डिस्ट्रॉय होतं, नाश पावतं. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि आपण चुका केल्यानंतर पुन्हा त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडं वेळ नसतो. थिरुविलर वर्ड्स ओपन द यंग मॅन्स आईज. आणि त्या संतांचं बोलणं ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. आणि त्यानंतर त्याने ठरवलं की अशा पद्धतीचं चुकीचं वागायचं नाही. आपला आळशीपणा असेल, आपल्या चुकीच्या हॅबिट्स असतील, त्या आता सोडून द्यायचा, असं त्याने मनाशी ठरवलं आणि तो सुधारला. निश्चितच हा लेसन तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.